स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राजकारणातील नेतृत्वाचे महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणले आहे। या वॉर्डात घरची जागा मिळाली नसली तरी 3 नगरसेवक निवडून आणण्यात मकरंददादा म्हामुलकर यांची भूमिका निर्णायक ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। निकालानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा म्हामुलकरांच्या नेतृत्वाभोवती केंद्रित झाली आहे। या निवडणुकीत मकरंद म्हामुलकर यांच्या पत्नी रिद्धिताई मकरंद म्हामुलकर यांना अत्यंत अटीतटीच्या लढतीत अल्पमताने पराभव स्वीकारावा लागला। मात्र त्याच पॅनलमधील 3 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्याने या निकालाकडे केवळ वैयक्तिक पराभव म्हणून न पाहता संघटनात्मक यश म्हणून पाहिलं जात आहे। हा निकाल म्हणजे विरोधाभास नसून संघ उभा करून इतरांना जिंकवणाऱ्या नेतृत्वाचा प्रत्यय असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। निवडणूक प्रचाराच्या संपूर्ण काळात मकरंद म्हामुलकर यांनी स्वतःच्या उमेदवारीपेक्षा पॅनलच्या यशालाच अधिक महत्त्व दिलं। प्रचाराची दिशा ठरवणे, कार्यकर्त्यांचे नियोजन, प्रत्येक प्रभागात सतत संपर्क ठेवणे, मतदारांच्या अडचणी ऐकून घेणे आणि स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडणे या सर्व आघाड्यांवर ते सक्रिय दिसून आले। सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचारात सहभागी होत कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे ही त्यांची कार्यपद्धती ठळकपणे जाणवली। म्हामुलकर यांनी गेल्या अनेक वर्षात सामाजिक प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका, सामान्य नागरिकांसाठी केलेले सातत्यपूर्ण धावपळ आणि कायम ठेवलेला जनसंपर्क याचा थेट फायदा या निवडणुकीत पॅनलला मिळाल्याचे बोलले जात आहे। अनेक मतदारांनी थेट उमेदवारांपेक्षा मकरंद दादांवर असलेल्या विश्वासामुळे मतदान केल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे। यामुळे 3 नगरसेवकांचा विजय हा कोणत्याही योगायोगाचा परिणाम नसून दीर्घकाळाच्या विश्वासार्ह कामगिरीचा परिपाक असल्याचे स्पष्ट होते। राजकारणात अनेकदा असे चित्र दिसते की एखादा नेता स्वतः जिंकतो मात्र संघ पराभूत होतो। वॉर्ड क्रमांक 10 मध्ये मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळाले। घरची जागा मिळाली नसली तरी संघाचा विजय साधण्यात मकरंद म्हामुलकर यशस्वी ठरले असून हेच त्यांचे खरे नेतृत्व अधोरेखित करणारे मानले जात आहे। या निकालानंतर मकरंद म्हामुलकर यांचे स्थानिक राजकारणातील वजन कमी झालेले नसून उलट संघ उभा करणारा आणि निवडणूक जिंकवणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे। भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी हा अनुभव निर्णायक ठरेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे।